छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बाचणी गावात उडान फाउंडेशन व रॉयल किंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र गवई, बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे, हर्षवर्धन सोनाळकर, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच विशाल पाटील, भिकाजी सरदेसाई, दत्तात्रय जाधव, उत्तम चौगले, हिंदूराव पाटील, तानाजी सरदेसाई उपस्थित होते। स्वागत उडान फाउंडेशनचे भूषण लाड यांनी केले, आभार राजन वर्धन यांनी मानले। अशा या सर्व समाजामध्ये जिथं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं राहायला तिथं चांगल्या प्रकारची ज्या गावामधून म्हणजे आमच्या इथं असं की बिदरीवर पिकले की पासा गाव पिकते, तसं बातमीत काही झालं की या पासा गावामध्ये या खेड्यामध्ये पसरते, अशा प्रकारची चांगली भावना असणारी माणसं पिढी तयार होत्या। हे जे मला अभिमानाचं गोष्ट वाटतं। मी उडान फाउंडेशनच्या सर्व गोष्टींच्या सर्व मित्र परिवाराला मला शुभेच्छा देतो। अशा कार्यामध्ये जिथे माझी गरज आहे तिथे मी आपल्या सोबत राहील हा शब्द देतो। सर्वांना शुभेच्छा देतो सांगतो। छत्रपती जर उभा राहिले नसते तर आपल्या सगळ्यांना मी थोडंसं धाडसाने इथं बोलतोय, आपलं जे राष्ट्र आहे, देश आहे, तो एका वेगळ्या वळणावर, कारण इस्लामिक राष्ट्र आपण बघतोय आणि ते इस्लामिक राष्ट्रांची अवस्था मॅडम काय आहे, त्याची दाहकता काय आहे ते आपण सगळी बघतोय, अनुभवतोय। पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारखे देश जर्जर झालेले आहेत। पाकिस्तानमधली महागाई प्रचंड टोकाला जाऊन भिडलेली आहे। अफगाणिस्तान का देश असेल, बांगलादेशमधली मध्यंतरी झालेली परिस्थिती असेल, तिथल्या शेख हसीना या पंतप्रधानांना तिथून पलायन करावं लागलं, देश सोडावा लागला। इस्रायलसारखा देश असेल, पॅलेस्टाईन असेल, बहुसंख्य इस्लामिक राष्ट्र आहे, तिथं प्रचंड दाहकता आणि विदारकता आहे। फक्त छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यामुळं तुम्ही, आम्ही, आमची मुलं बाळं, त्याचबरोबर आमच्या स्त्रिया, आपली मंदिरं आणि आपला धर्म सुरक्षित राहायला लक्षात घ्या। जर छत्रपती जन्माला आले नसते आणि छत्रपतींनी हे स्वराज्य निर्माण केलं नसतं तर तुम्ही, आम्ही आता या ठिकाणी बसलो आहे, ते बसणंसुद्धा आपल्याला मुश्किल झालं असतं, लक्षात घ्या। आणि म्हणून अशा कर्तृत्वान, समतावादी, सर्व धर्मसंपन्न, स्त्रियांची मान आणि आदर करणारा, गोरगरिबांना तळहातावर धरणारा, शेतकऱ्यांना त्यांच्या जे काही शेतातील स्वतःचं कष्ट करून मिळवलेलं धान्य आहे त्याचा शेतसारा माफ करणारा रयतेचा राजा हा जर जन्माला आला नसता तर तुम्ही, आम्ही, आपली वातात बघण्याइतपत अतिशय भयंकर झाली असती। आणि म्हणून हा जो काय समाजामध्ये आपल्या सगळ्यांना एक चांगला समतेचा संदेश घेऊन जाण्याची ही एक खरोखर युवकांना संधी आहे, लक्षात घ्या। तुम्ही समाजामध्ये विधायक काम करा, आपल्याला समाजसुद्धा 100% स्वीकारेल। कारण मिरवणूक काढली, मिरवणुकीमध्ये आम्ही पारंपरिक लेझिम पथक असेल, झांज पथक असेल किंवा पालखी सोहळा असेल, हे मुद्दामून आम्ही केलं, कारण आजची जी तरुण पिढी आहे ती कुठंतरी भरकटत चाललेली आहे। आणि तरुणांना जर आपण वेळीच नाही रोखलो तर तरुण हे भविष्याचं, आपल्या देशाचं मुख्य साधन आहे, लक्षात घ्या। ज्या देशाचे तरुण सक्षम आहेत तो देश सक्षम आहे, लक्षात घ्या। उडान फाउंडेशनला शुभेच्छा का देतो की महत्त्वाचं म्हणजे त्यांनी CPRचा कॅम्प ठेवला आहे, म्हणजे आमच्यासारख्या गोरगरिबांना CPR परवडणार आहे। आणि CPRचे म्हणजे संबंधित माझे मित्रसुद्धा येतात तिथे, म्हणजे हॉस्पिटलचे, कारण त्यांनी CPRचा कॅम्प ठेवला। यामुळे मला इतकं भारी वाटलं साहेब की, आणि हे उडान फाउंडेशन जे आहे ते सतत कायम सामाजिक कार्यातच काम करत असतं आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्या उडान फाउंडेशनचं प्रथमतः स्वागत करतो आणि आभार मानतो।